नमस्कार मुलांना, आपण पाहत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित. त्यामधील आपण सांख्यिकी हे जे 7वं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा व प्रश्न उत्तर याद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर आपला सांख्यिकी हा जो पाठ आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे सरावामधील तो आपल्याला विचारलेला आहे की पुढील पैकी कोणते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही, हे आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. पहिलं जे आपलं ऑप्शन आहे ते आहे प्राध्यापक R.A. फिशर आणि दुसरं काय आहे तर पास्कल आहे. मग कुठलं आपलं योग्य ऑप्शन असणार आहे? अगदी बरोबर, फिशर हे काय आहे तर आपलं योग्य ऑप्शन आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 2, 4, 7, 8, 9 या सामग्रीचा मध्य कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. बघा, संख्या काय आहे? 2, 4, 7, 8, 9 या सामग्रीचा आपल्याला मध्य सांगितलेला आहे. मग तो काय असणार आहे? 6 असणार आहे की 30 असणार आहे? सांगा पाहू, कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 6. हा दिलेला सामग्रीचा काय आहे तर मध्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की 12, 8, 10, 6, 9 या सामग्रीचा मध्य कोणता? मग आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे बघा, 10 आणि 9. मग या दोन ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन आपलं कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, 9 जे आहे हे आपलं योग्य ऑप्शन आहे. म्हणजेच 12, 8, 10, 6, 9 या सामग्रीचा मध्य आपल्याला विचारलेला आहे. चढत्या क्रमाने आपल्याला काय करायचे आहे? जी दिलेली सामग्री आहे ते मांडून घ्यायचे आहे. मग आपल्याला मिळणार आहे 9. म्हणजे दिलेल्या सामग्रीचा मध्य कुठला आहे तर तो आहे 9. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो पहिल्या 5 समनैसर्गिक संख्याचा मध्य कोणता आहे? आता समनैसर्गिक संख्याचा मध्य आपल्याला विचारलेला आहे. मग तो कुठला असणार आहे? पहा, तो 7 असणार आहे की 6 असणार आहे? नैसर्गिक संख्याचा आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे? पहिल्या 5 समनैसर्गिक संख्याचा मध्य आपल्याला विचारलेला आहे. तो कोणता असणार आहे? अगदी बरोबर, कुठला आहे तर 6 जो आहे तो पहिल्या 5 समनैसर्गिक संख्याचा काय असणार आहे तर मध्य असणार आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांचा मध्य कोणता, हे आपल्याला विचारलेलं आहे की पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्याचा जो मध्य आहे तो कोणता असणार आहे? तो 5 असणार आहे की 25 असणार आहे? आता इथे विषम संख्या विचारलेली आहे म्हणून साहजिकच काय येणार आहे तर पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्याचा मध्य हा 5 येणार आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपला जो सराव आहे सांख्यिकी या पाठावरील तो आपण पूर्ण केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. सरावाच्या माध्यमातून आपलं जे 7वं प्रकरण आहे सांख्यिकी ते आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून देखील काय करणार आहोत तर सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते समजून घेणार आहोत. मग बघा, इथे आपल्याला 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे आणि या खेळांपैकी आपल्याला एक खेळ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर बघा, क्रिकेट हा खेळ जो आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्यावरती आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, इथे 12, 8, 10, 6, 9 या सामग्रीचा जो मध्य आहे तो आपल्याला विचारलेला आहे. मग त्यासाठी बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते कोणते आहेत पाहूया. बघा, पहिला जो आहे तो आहे 8.5, जो दुसरा आहे तो आहे 7.5 आणि जो तिसरा आहे तो आहे 9 आणि शेवटचा आहे 10. मग आपल्याला ही जी सामग्री दिलेली आहे 12, 8, 10, 6, 9 या सामग्रीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तो कोणता असणार आहे तर अगदी बरोबर, तो कुठला असणार आहे तर 9 हा असणार आहे. म्हणून आपण 9 वरती टिक केलेला आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पहिल्या 10 नैसर्गिक संख्याचा मध्य कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिल्या 10 नैसर्गिक संख्याचा मध्य आपल्याला सांगितलेला आहे. मग बघा, तो 5 असणार आहे, 5.5 असणार आहे, 4 असणार आहे की 5.55 असणार आहे? कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 4. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रज्ञ सांख्यिकी या शाखेचा जनक आहे? तर सांख्यिकी या शाखेचा जो जनक आहे तो कोण आहे? प्राध्यापक R.A. फिशर,
सेकंड आहे बर्नौली, थर्ड आहे फर्मा आणि शेवटचं आहे आपलं पास्कल. मग आपलं योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, फिशर हे आपलं योग्य ऑप्शन येणार आहे. म्हणून त्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्याचा मध्य कोणता आहे? आता इथे सम संख्यांचा मध्य विचारलेला आहे, तेही नैसर्गिक. मग आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, ते बघा असे आहेत की 30, 7, 5 आणि 6. मग पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्याचा जो मध्य असणार आहे तो किती असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 6. आणि म्हणून आपण 6 या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे की 2, 4, 7, 8, 9 या सामग्रीचा मध्य आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 30, 6, 3 आणि 9. मग या दिलेली जी सामग्री आहे 4, 2, 4, 7, 8, 9, तर या सामग्रीचा जो मध्य आहे तो कोणता असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 6. म्हणून आपण 6 वरती काय केलेलं आहे? टिक केलेलं आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्याचा मध्य कोणता? आता इथे विषम संख्यांचा मध्य विचारलेला आहे पहिल्या 5. आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 5, सेकंड आहे 7, थर्ड आहे 25 आणि शेवटचं आहे 9. मग आपल्याला इथे पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्याचा मध्य विचारलेला आहे आणि तो आपण काढून घेतलेला होता. तो किती आलेला आहे? अगदी बरोबर, तो आहे 5. म्हणून आपण 5 वरती क्लिक केलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की 5, 8, 4, 9, 8, 5, 6, 4, 8, 4, 10, 4 ही जी सामग्री आपल्याला दिलेली आहे या सामग्रीचा बहुलक जो आहे तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बहुलक म्हणजे काय, तर जी संख्या सामग्रीमध्ये जास्त वेळा आलेली असते तिला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, बहुलक असं म्हटलं जातं. मग आपण इथे पाहू शकतो की कुठला जो नंबर आहे जो सर्वाधिक आलेला आहे, जास्त वेळा आलेला आहे, तर इथे पाहू शकतो आपण 4 जे आहे ते जास्त वेळा आलेला आहे. म्हणजेच या सामग्रीचा जो बहुलक आहे तो काय असणार आहे? तो 8, 5, 4, 6 यापैकी कुठला असणार आहे? अगदी बरोबर, 4 असणार आहे. म्हणून आपण 4 वरती क्लिक केलेलं आहे. तर पहा मुलांनो, खेळ या माध्यमातून सुद्धा आपण 7वं प्रकरण सांख्यिकी हे आपण अभ्यासलेलं आहे, शिकलेलो आहोत. आता परीक्षेद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर हे जे प्रकरण आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर आपल्याला पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे पुढीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रज्ञ सांख्यिकी या शाखेचा जनक आहे? आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट आहे प्राध्यापक R.A. फिशर, सेकंड बर्नौली, थर्ड फर्मा आणि लास्ट आहे पास्कल. मग कुठलं योग्य ऑप्शन आहे? अगदी बरोबर, फिशर हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे बघा 12, 8, 10, 6, 9 या सामग्रीचा जो मध्य आहे तो आपल्याला काढायचा आहे. तो कुठला असणार आहे? बघा 8.5, 7.5, 9 की 10 कुठला असणार आहे? अगदी बरोबर, 9 हा काय आहे? दिलेला सामग्रीचा मध्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की पहिल्या 10 नैसर्गिक संख्याचा मध्य कोणता? पहिल्या 10 ज्या नैसर्गिक संख्या आहे त्याचा मध्य आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तो बघा 5, 5.5, 4 की 55 कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 4. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे की 2, 4, 7, 8, 9 या सामग्रीचा मध्य कोणता असणार आहे? बघा 30, 6, 3, 9 मग कुठला मध्य असणार आहे? अगदी बरोबर, 6 जो आहे हे आपला ऑप्शन अगदी बरोबर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की पहिला 5 विषम नैसर्गिक संख्याचा जो मध्य आहे तो आपल्याला विचारलेला आहे. मग तो कुठला असणार आहे? बघा 5, 7, 25 की 9 अगदी बरोबर, कुठला असणार आहे? तर 5 हा असणार आहे. आणि पुढचा आपला प्रश्न आहे की पहिला 5 सम नैसर्गिक संख्याचा मध्य आपल्याला विचारलेला आहे. तो बघा काय आहे? 30, 7, 5 आणि 6 कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे 6. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 5, 8, 4, 9, 8, 5, 6
4, 8, 4, 10, 4 या सामग्रीचा जो बहुलक आहे तो आपल्याला विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा 8, 5, 4, 6 आणि आपल्याला माहिती आहे की जो नंबर जी संख्या जास्त वेळा आलेली असते ती त्या सामग्रीचे काय असते तर बहुलक असतं. म्हणून इथे कुठली संख्या ही जास्त वेळा आलेली आहे 4 ही संख्या जास्त वेळा आलेली आहे म्हणून या दिलेल्या सामग्रीचा जो बहुलक आहे तो कुठला असणार आहे ऑब्वियसली 4 असणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथे जी परीक्षा आहे ही आपण 7व्या प्रकरणावरती म्हणजे सांख्यिकी या पाठावरती घेतलेली आहे. आता आपण काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. तर बघा काही प्रश्न उत्तरे यांचा देखील सराव जो आहे तो आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. म्हणून बघा जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे की 20 ते 25 या वर्गाचे खालची व वरची वर्ग मर्यादा जे आहे ते आपल्याला लिहायचे आहे. बघा ते आपण इथे लिहून घेतलेले आहे की तर बघा ते आपण इथे लिहून घेतलेले आहे की 20 ते 25 या वर्गाची 20 ही खालची वर्ग मर्यादा आहे आणि जी 25 आहे ती वरची वर्ग मर्यादा आहे. हे आपलं जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा कुठली आहे तर 20 ही कुठली आहे तर आपल्याला माहित आहे 20 ही कुठली आहे तर खालची वर्ग मर्यादा आहे आणि जी 25 आहे ती कुठली आहे तर वरची वर्ग मर्यादा आहे. तर पहा अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की मध्य, मध्यांक व बहुलक यांची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. बघा ती व्याख्या जी आहे ते आपण इथे लिहून घेतलेली आहे. तर आपल्याला 3 जे विचारलेलं आहे मध्य, मध्यांक आणि बहुलक यांची जी व्याख्या आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. पहा मध्य म्हणजेच काय तर सामग्रीतील सर्व संख्यांचा अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा काय म्हटलं जातं तर मध्य असं म्हटलं जातं. मग सामग्रीचा जो मध्य आहे त्याचं सूत्र बघूया. सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज छेदस्थानी काय येणार आहे सामग्रीतील प्राप्तांकाची एकूण संख्या हे आपल्या छेदस्थानी येणार आहे. मग मध्यांक म्हणजे काय की सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येलाच काय म्हटलं जातं तर सामग्रीचा मध्यांक म्हटलं जातं. मग बहुलक म्हणजे काय तर बहुलक म्हणजे सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा काय असणार आहे तर बहुलक असणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण मध्यांक व बहुलक आणि मध्य यांच्या ज्या व्याख्या आहे डेफिनेशन आहे त्या समजून घेतलेल्या आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यात केलेले गोल खालील प्रमाणे आहेत. म्हणजेच कुठले आहेत ते दिलेली सामग्री आपल्याला आहे 5, 4, 0, 2, 4, 4, 3, 3 यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा मध्य, मध्यांक व बहुलक हे तिन्ही आपल्याला काढायचे आहेत. आता ही जी सामग्री दिलेली आहे त्या सामग्रीवरून आपण आता हे जे 3 आपल्याला व्याख्या दिलेल्या होत्या त्या आपण स्पष्ट केलेल्या आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या सामग्रीवरून मध्य, मध्यांक आणि बहुलक हे काढायचं आहे. बघा मध्य सर्वात प्रथम जो आहे तो आपण इथे काढणार आहोत. तर सामग्रीचा जो मध्य आहे तो बघा सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज छेद काय येणार आहे तर छेदस्थानी त्या किती प्राप्तांक आहे त्या प्राप्तांकाची जेवढे नंबर आहे तेवढी संख्या म्हणून सामग्रीतील प्राप्तांकाची एकूण संख्या हे छेदस्थानी येणार आहे. तर आपल्याला दिलेली होती सामग्री कुठली होती ती बघा 5 + 4 + 0 अधिक 2 + 2 + 4 अधिक 4 + 3 + 3 छेदस्थानी काय येणार आहे ह्या सगळ्या संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणून छेदस्थानी किती आलेले आहे तर 9 आलेले आहेत. मग ह्या सगळ्या संख्यांची बेरीज आपण केलेली आहे किती आलेली आहे ती 27 छेदस्थानी काय येणार आहे 9 येणार आहे. मग सामग्रीचा मध्य किती असणार आहे तो 3 असणार आहे. सामग्रीचा मध्य कुठली आपण संख्या जी आहे ती चढत्या क्रमाने मांडलेली आहे आणि सामग्रीचा जो मध्य आहे तो आलेला आहे 3. मग मध्यक म्हणजेच दिलेला प्राप्तांक आपल्याला काय करायचा आहे चढत्या क्रमाने मांडायचा आहे. जसं की 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 4, 5 मग साहजिकच आहे त्याचा जो मध्यक आहे तो किती आलेला असणार आहे
तर बघा जास्त वेळा जो आलेला मध्यक आहे तो कुठला असणार आहे पाहूया. तर बघा तो जो मध्यक आहे तो असणार आहे 3 आणि मग बहुलक जो आहे तो बहुलक किती वेळा आलेला आहे बघा. दिलेल्या सामग्रीचा चढता क्रम आपण इथे मांडून घेतलेला आहे. मग यावरून सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक कुठला आहे, जास्त वेळा आलेला नंबर कुठला आहे, तर 4 आहे. म्हणून दिलेला सामग्रीचा बहुलक हा किती असणार आहे, तर तो 4 असणार आहे. मग बघा इथे आपण बहुलक देखील काढलेला आहे, मध्य काढलेला आहे आणि मध्यांक देखील काढलेला आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे आपला तो बघा असा आहे की येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. 2, 3, 5, 9 x अधिक 1 x अधिक 3 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यांक 11 आहे तर x ची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा x ची जी किंमत आहे ती इथे आपण काढून घेतलेली आहे. तर येथे प्राप्तांकाची एकूण संख्या 10 म्हणजे कशी असणार आहे, सम आहे. म्हणून अशा वेळी सामग्रीचा जो मध्यांक आहे हा 5व्या 6व्या प्राप्तांकाचा सरासरी एवढा असेल. म्हणून मध्यांक काय येणार आहे, तर x अधिक 1 अधिक x अधिक 3 कंसामध्ये. मग छेदस्थानी किती येणार आहे, 1 आणि 2 म्हणून 2 आलेले आहे. तर परंतु प्रश्नात मध्यकांची किंमत किती आहे, 11 दिलेली आहे. तर ती ठेवल्यानंतर काय होणार आहे बघा, 11 बरोबर x अधिक 1 अधिक x अधिक 1 3 बरोबर किती, तर छेदस्थानी 2. मग 11 बरोबर 2x अधिक 4 छेदस्थानी आलेले आहे किती, तर 2. इथे काय येणार आहे बघा, 11 गुणिले 2 बरोबर किती, तर 2x अधिक 4. मग 2x अधिक 4 बरोबर किती आलेले आहे, तर 22 आलेले आहे. म्हणून 2x बरोबर 22 वजा 4. मग 2x बरोबर किती असणार आहे, तर 22 मधून 4 मायनस केले 18. मग x बरोबर 18/2 बे 1 बे आणि बे 9 18. मग x बरोबर किती, तर 9. मग x ची किंमत जी आहे ते आपण काढलेली आहे ते आहे 9. तर अशा प्रकारे आपला जो प्रश्न आहे तो पूर्ण केलेला आहे. मग बघा एका स्पोर्ट्स क्लबच्या टेबल टेनिसच्या सामन्यांसाठी आलेल्या खेळाडूंची वय खाली दिलेली आहेत. आता ही आपल्याला सामग्री दिलेली आहे, ही खेळाडूंचे काय आहेत, वय आहे. मग यावरून खालची वर्गमर्यादा तिच्याहून जास्त वारंवारता सारणी जी आहे ते आपल्याला या संख्येनुसार तयार करायची आहे. बघा ते आपण इथे तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की 16 ते 12 या दरम्यान वय असणारी, वर्ष असणारी बघा तळाच्या खुणा आपण दिलेल्या आहे. किती आहेत त्या, तर 16 ते 12 मधील आहे 5 आणि 4 9. म्हणून इथे आपण घेतलेलं आहे 9. 12 ते 14 दरम्यान वर्ष खेळाडूंचे असणारे, वय खेळाडूंचे असणारे आहे 5 5 10 5 15 आणि 5 20 आणि 2 22 किती आहे, आणि 3 23 म्हणजेच इथे आलेले आहेत 23. तर बघा इथे आपण 14 ते 16 या दरम्यान वय असणारे जे खेळाडू आहेत ते आहे 5 आणि 5 10 आणि 5 15. म्हणून इथे घेतलेले आहे आपण किती, तर 5 आणि 5 10 ही रेष दिलेले नाहीये म्हणून ते 3 आहे, तर ते किती झालेले आहेत, तर 13 झालेले आहेत. 16 ते 18 या दरम्यान असणारी वय किती आहेत, तर ती आहे 5. म्हणून इथे घेतलेले आहे आपण 5. तर एकूण किती झालेले आहे बघा, त्यांची जी बेरीज आहे ते आपण इथे केलेली आहे, ते झालेले आहे 50. मग खालची वर्गमर्यादा किंवा जास्त संचित वारंवारता जी आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे बघा 50. मग 50 वजा आपण 9 केलेले आहे, राहिलेले आहे 41. मग 41 वजा 23 किती राहिले, तर 18. मग 18 वजा हे 13 किती राहिलेले आहेत, तर 5. मग अशा प्रकारे आपण इथे जी सारणी आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे, पूर्ण करून घेतलेली आहे दिलेल्या सामग्रीनुसार. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे 7वं प्रकरण कुठलं, तर सांख्यिकी. सांख्यिकी हे जे 7वं प्रकरण आहे आपलं ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेल्या आहे. तसेच काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेले आहेत, त्याचा सराव देखील आपण इथे करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे
आपलं 7वं प्रकरण सांख्यिकी हे पूर्ण झालेलं आहे आणि इथे आपला 9वीचा जो भाग 1 आहे, भाग 1 आहे, तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत भाग 2 मध्ये आणि एका नवीन प्रकरणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.